നമസ്തേ ദോസ്തോ, ഹിന്ദി വേൾഡ് में आप सबका स्वागत है. അപ്പോൾ ഇന്നത്തെ വീഡിയോയിലോട്ട് കടന്നാലോ. ഇന്നത്തെ വീഡിയോയിൽ ഹിന്ദി ആലോചന സബ്ജക്റ്റുമായി ബന്ധപ്പെട്ട കുറച്ച് ക്വസ്റ്റ്യൻസാണ് ഡിസ്കസ് ചെയ്യുന്നത്. ഓരോരോ ചോദ്യങ്ങളായിട്ട് നോക്കാം. ആദ്യത്തെ ക്വസ്റ്റ്യൻ, നാടക് കിസ്കെ ഗ്രന്ഥ് ഹെ? ഉത്തർ ഭാരതേന്ദു ഹരിശ്ചന്ദ്ര. അടുത്ത ചോദ്യം, छंद प्रभाकर किसकी रचना है? उत्तर जगन्नाथ प्रसाद. नेक्स्ट क्वेश्चन, बालकृष्ण भट्ट ने हिंदी प्रदीप में किस शीर्षक से संयोगिता स्वयंवर की आलोचना की है? उत्तर सच्ची समालोचना. അടുത്ത ചോദ്യം, രസകുസുമാകർ किसकी रचना है? उत्तर प्रताप नारायण सिंह. नेक्स्ट क्वेश्चन, प्रेमगंज जी ने लाला श्रीनिवास दास कृत संयोगिता स्वयंवर की समीक्षा किस पत्रिका में की थी? उत्तर आनंद कादम्बनी. അടുത്ത ചോദ്യം, समालोचक का कर्तव्य है कि वह इस बात पर विचार करे कि किसी पुस्तक या प्रबंध में क्या लिखा गया है, किस ढंग से लिखा गया है, वह विषय उपयोगी है या नहीं, उससे किसी का मनोरंजन हो सकता है या नहीं, उससे किसी को भी लाभ पहुंच सकता है या नहीं, लेखक ने कोई नई बात लिखी है या नहीं, यही विचारणीय विषय है. यह कथन किसका है? उत्तर महावीर प्रसाद द्विवेदी. അടുത്ത ചോദ്യം, नगेंद्र ने कौन से ग्रंथ रस के सांगोपांग विवेचन की दृष्टि से विशेष महत्व रखता है? उत्तर रस सिद्धांत. അടുത്ത ചോദ്യം, आचार्य रामचंद्र शुक्ल के चिंतामणि के कितने भाग प्रकाशित हुए हैं? उत्तर 4 भाग, 4 ഭാഗാണ്. അടുത്ത ചോദ്യം, ഛായാവാദ് के समर्थक आलोचक? उत्तर आचार्य नंददुलारे वाजपेयी. അടുത്തത്, പ്രഗതിവാദി ആലോചക് है? उत्तर रामविलास शर्मा. അടുത്ത ചോദ്യം, दूसरी परंपरा की खोज, इतिहास और आलोचना आदि किसकी रचनाएं हैं? उत्तर नामवर सिंह. അടുത്ത ചോദ്യം, आलोचक और आलोचना किसका ग्रंथ है? उत्तर डॉक्टर बच्चन सिंह. അടുത്ത ചോദ്യം, नई कविता का आत्मसंघर्ष, नए साहित्य का सौंदर्य शास्त्र आदि किसकी रचनाएं हैं? उत्तर मुक्तिबोध. അടുത്ത ചോദ്യം, ഛായാവാद का पतन कृति के लेखक है? उत्तर डॉक्टर देवराज. അടുത്ത ചോദ്യം, त्रिशंकु आत्मनेपद किसके ग्रंथ है? उत्तर അഗ്ഗേ. ഇനി ഇതുപോലെ നിങ്ങൾ ആവശ്യപ്പെടുന്ന വിഷയങ്ങൾ നമ്മൾ ക്വസ്റ്റ്യൻ ആൻസർ ചെയ്യുന്നതായിരിക്കും. അപ്പോൾ നമ്മുടെ വീഡിയോ ഇഷ്ടമായെങ്കിൽ, നിങ്ങൾക്ക് ഹെൽപ്ഫുൾ ആണെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക, സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, മറ്റ് പരിചയക്കാർക്കെല്ലാം ഷെയർ ചെയ്യുക.